खासदार ज्योती वाघमारे यांची ठाणे महापालिकेत सदिच्छा भेट। राज्यसभेच्या खासदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेस भेट दिली। यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळकर तसेच महापालिका आयुक्त सौरभराव यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, गटनेते पवन कदम, शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका मालती पाटील, अमिषा पाटील, चंद्रकांत साळवी आदी उपस्थित होते। या भेटीदरम्यान खासदार ज्योती वाघमारे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या समवेत ठाणे शहराच्या विकासासंदर्भातील विविध प्रकल्प तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणारे उपक्रम या विषयांवर त्यांनी चर्चा केली। महापालिका आयुक्त सौरभराव यांचे समेतही त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत संवाद साधला। खरं तर आज मी ठाण्याच्या मातीला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला नतमस्तक होण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्व ज्या कर्मभूमीमध्ये ठाण्यामध्ये फुललं त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज इथे आले। आज खूप आनंद वाटतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला राज्यसभेत पाठवलं, त्याच पद्धतीनं ठाण्याच्या महापौरपदी सुद्धा एक लाडकी बहीण जी संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे, तिला विराजमान झालेलं बघताना मनापासून आनंद वाटतोय। जो न्याय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना दिला जायचा, जो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये महिलांना दिला जातो, तोच सामाजिक न्याय वृद्धिंगत करण्याचं अत्यंत सुंदर आणि सशक्त पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब संसद रत्न त्यांच्या नेतृत्वाखाली टाकली जात आहेत। याचा एक महिला म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून अत्यंत अभिमान वाटतो। मॅडम, बाळासाहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, तसं त्याच पद्धतीने आज एकनाथ शिंदे सुद्धा करत आहेत, काय सांगतो? हो, ही शिवसेना आहे ज्या शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संधी देताना कधीच त्यांची जात आणि धर्म पाहिला नाही। ही तीच शिवसेना आणि त्या शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा आहे की जिथं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जात धर्म विसरून, परिस्थिती विसरून कार्यकर्त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि आज तीच परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेब पुढे नेताना दिसत आहेत। अत्यंत धडाकेबाज निर्णय घेणं, कार्यकर्ता कुठून आला, कुठल्या परिस्थितीतून आला, त्याचा बाप कोण, त्याची जात कोण याचा विचार न करता तो किती प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतोय याचा विचार करून न मागता माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी देणं, मला वाटतं हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे वारसदार शिंदे साहेबच आहेत। ते अशा अनेक निर्णयांमधून दाखवून देत आहेत। थँक्यू। धन्यवाद।